सांगलीच्या पूरपट्ट्यामध्ये पूर ओसरण्यास सुरुवात झाल्यानंतर महापालिका प्रशासनाकडून स्वच्छतेला सुरुवात करण्यात आली। वॉर्ड क्रमांक 12 व 14 मध्ये सुमारे 200 कर्मचाऱ्यांनी 2 दिवसात 20 टन कचरा संकलित केला। महापालिका प्रशासनाकडून पूरपट्ट्यात स्वच्छतेला सुरुवात करण्यात आली। पूर परिस्थिती कमी होत असताना कोणतेही साथीचे आजार किंवा रोगराई उद्भवू नये खबरदारी घेण्याचे आदेश आयुक्त शुभम गुप्ता यांनी आरोग्य यंत्रणेला दिले होते। त्यानुसार स्वच्छता अधिकारी डॉक्टर रवींद्र ताटे यांच्या नियोजनानुसार वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक युनुस बारगीर, स्वच्छता निरीक्षक प्रणिल माने, धनंजय कांबळे, किशोर काळे यांच्या टीमने पूरपट्ट्यातील भागात स्वच्छतेचा ॲक्शन प्लॅन तयार केला। त्यानुसार रविवारपासून गाव भागातील विष्णू घाट, अमरधाम स्मशानभूमी, धरण रोड आदी परिसरात स्वच्छता सुरू करण्यात आली। तर सोमवार सकाळपासून कर्नाळ रोड, सूर्यवंशी प्लॉट, इनामदार प्लॉट, मगरमच्छ कॉलनी आदी भागामध्ये स्वच्छता सुरू आहे। या 2 दिवसात महापालिका स्वच्छता कर्मचाऱ्यांनी एकूण 20 टन कचरा संकलित केलाय। यासाठी अंदाजे 200 कर्मचारी, 10 घंटागाड्या आणि 2 डोजर अशी यंत्रणा पूरपट्ट्यामध्ये कार्यरत आहे। ज्या भागामध्ये पुराचं पाणी ओसरत जाईल त्या भागात तातडीने स्वच्छता केली जाणार असून औषध फवारणी सुद्धा तातडीने केली जाणार आहे।